जय शिवराय, जय शंभूराजे. मराठा सैन्याने ज्या प्रकारे हल्ला केला अगदी त्याच प्रकारे माघारही घेतली. जवळपास 1000वर मोगल सैनिक गारद झाले. जवळपास 1,500 ते 2,000 जायबंदी झाले आणि बाकीचे मात्र स्वतःला वाचवण्यासाठी वाट फुटेल तिकडे पळून गेले. या वेळात संपूर्ण रसद गडावर पोहोचली होती. पण त्र्यंबक असो वा अहिवंत किल्ला, दोन्ही ठिकाणी सुरक्षा देणे तितकेच महत्त्वाचे असल्यामुळे दोन्हीकडून आलेले मराठा सैन्य मागे फिरले. मराठा सैन्याने अतुलनीय पराक्रम गाजवला. तशी मराठा सैन्याची देखील हानी झालीच, पण ती मोगलांच्या मानाने अगदीच कमी होती. जवळपास 8 दिवसांनी फतेह खान 30,000ची फौज घेऊन गडाखाली पोहोचला. त्याच्याबरोबर यावेळेस लांब पल्ल्यांच्या तोफा, दारुगोळा, बंदूकदस्ता तसेच जवळपास 3,000 घोडदळही होते. आधीची जवळपास 10,000ची फौज देखील त्याला मिळणार होती. त्यामुळेच हा किल्ला काही दिवसातच आपल्या ताब्यात येईल याबद्दल तो आश्वस्त होता. पण तिथे पोहोचल्यानंतर मात्र त्याचा पूर्णतः हिरमोड झाला. सगळीकडे उद्ध्वस्त छावण्या, मुघल सैन्याची प्रेते आणि जळके तंबू एवढेच काय ते दिसत होते. कित्येक जण तर फक्त जखमी झाल्यावर व्यवस्थित औषधोपचार न मिळाल्याने काळ्याच्या घशात गेले होते. शिकार न करता आयतेच खाद्य मिळाल्याने आजूबाजूच्या प्राण्यांचा संचारही त्या ठिकाणी वाढलेला दिसून येत होता. कित्येक दगडी तोफा निकामी करण्यात आल्या होत्या. मुघल सैन्याच्या अन्नधान्याच्या छावण्यांना आग लावण्यात आली होती. 10,000 मुघल सैन्याची अशी अवस्था पाहून फतेह खानाचा पारा चढला. सैयद शाह, जल्दी जाओ, यहाँ आसपास जितने भी गांव है उसको जला दो, औरतों को कैद करके यहाँ लेके आओ. अगर कोई बच्चा बूढ़ा है तो उसका वहीं पर सर कलम कर दो. अगर कोई जवान हो तो उसको कैद कर लो. इन मरहट्टों को पता चलने दो फतेह खान क्या चीज है. हुकुम देताना फतेह खान रागाने थरथरत होता. जो हुकुम हुजूर, म्हणत खानाला कुर्निसात करत सय्यद शाह बाहेर पडला. त्याने बरोबर 300 लोक घेतले आणि तो आशेवाडी गावाच्या दिशेने निघाला. तो जेव्हा गावात पोहोचला तेव्हा संपूर्ण गाव ओस पडले होते. सगळ्या घरांची दारे बंद होती. छोट्याशा गल्ली बोळात फक्त काही तरस आणि लांडगे फिरताना दिसत होते. मनुष्य प्राणी औषधालाही सापडत नव्हता. हे पाहून सय्यद शाह देखील चवताळला. त्या रागातच त्याने दिसेल ती झोपडी जाळायला सुरुवात केली. तो जेव्हा तिथून निघाला तेव्हा तिथे फक्त राखेचे ढीग उरले होते. हे सगळे किल्लेदाराला गडावरून दिसत होते, पण त्याला फक्त बघण्याची भूमिका घेण्याखेरीज काहीही काम करता येणार नव्हते. तसे अशा गोष्टींनी विचलित होणे किल्लेदाराला शोभणार नव्हते. त्याच्या पुढे आता वेगळाच प्रश्न उभा ठाकला होता. अन्नधान्य तर मुबलक मिळाले होते, पण यावेळेस आलेला बादशहाचा फौजफाटा तिप्पट होता. त्याचबरोबर त्यांच्याकडे लांब पल्ल्याच्या तोफाही होत्या. 2 वर्ष किल्लेदाराने मोठ्या हिमतीने लढा दिला होता, पण तीच हिंमत आपल्या सैन्यातही टिकून ठेवण्याची कामगिरी त्याला करावी लागणार होती. परत एकदा गडाला वेढा पडला. यावेळेसचा वेढा जरा जास्तच कडक होता. आधी 2 छावण्यांमधील अंतर 2 फरलांगाचे होते. यावेळेस ते फक्त 1 फरलांगा इतकेच ठेवले होते. थोडक्यात वेढा भेदणे आता जवळपास अशक्य झाले होते. खानाने आक्रमण करण्याआधी सगळ्या मनसबदार, जहागीरदार, फौजदार यांची सभा बोलावली. आधीच्या सैन्यातील जितके जण स्वतःचा जीव वाचवून पळाले होते त्यातील बरेच जण परत आले होते आणि अशा लोकांची संख्या देखील काही कमी नव्हती. आधीच 3,000ची नव्या दमाची फौज आणि त्यात त्यांना मिळालेले जवळपास 3 ते 4,000 अपमानाने पोळलेले मुघल सैनिक. एक एक करून सगळे अधिकारी फतेह खानाच्या शामियानात जमू लागले. सगळे जमले आहे याची खात्री केल्यावर खानाने सुरुवात केली. महान शहंशाह आलमगीर औरंगजेब और मुगल सल्तनत के वफादारों, 2 साल से हम एक छोटे से किले पर अपना चांद सितारा लहराने की कोशिश कर रहे हैं, पर वो मरहट्टे बुजदिलों की तरह हम पर पत्थर फेंक रहे हैं.
ये मुगल फौज के लिए बेहद शर्म की बात है। अगर हम इस किले पर फतेह नहीं करते हैं तो हमें मुगल फौज के सिपाही कहलाने का कोई हक नहीं है। क्या तुम सब भूल गए तुमने कितनी जंगें जीती है? तो फिर इस बार क्या हुआ? टूट पड़ो उन चूहों पर। आलमगीर शहंशाह ने ऐलान किया है, जो भी मुगल सिपाही उस काफर किलेदार का सर काटकर बादशाह को पेश करेगा, उसे तुरंत 5,000 की मनसबदारी और बादशाह की खिल्लत से नवाजा जाएगा। उसके साथ ही उसे 10,000 सोने की मोहरें बादशाह की तरफ से भेट दी जाएगी। खानाचे बोल ऐकून नवीन सैनिकात उत्साह संचारला। जो तो मनसब मिळवण्याची स्वप्ने पाहू लागला। काहीसे असेच बोल शहाबुद्दीन खान बोलला होता आणि त्याची 10,000ची फौज फक्त 4,000वर आली होती। तसेच त्याला अपमानास्पद रीतीने परत फिरावे लागले होते। दिलेर खान, कल हम बड़ी तोहफे दागेंगे, उसकी तयारी करो। खानाने हुकूम सोडला आणि इतर काही गोष्टींची चर्चा करून सभा संपली। किल्लेदार मात्र काहीसा चिंतित बसला होता। त्याला गडावरून खानाने आणलेल्या नवीन लांब पल्ल्याच्या तोफा दिसत होत्या। याचाच अर्थ आलेला नवीन खान पुऱ्या तयारीनिशी आला होता। एक गोष्ट मात्र किल्लेदाराला समाधानकारक वाटत होती, ती म्हणजे त्याच्या माणसांनी बनवलेल्या लाकडी तोफा। आता खानाच्या तोफांना गडावरूनही काही प्रमाणात प्रत्युत्तर मिळणार होते। उरलेला प्रश्न होता तो फक्त मुघल फौजफाटा गडावरील सैन्यापेक्षा कैक पटीने जास्त होता या गोष्टीचा। आणि या प्रश्नाचे उत्तर फक्त एकच होते, आणि ते म्हणजे एकेकाने 10 जणांना पुरून उरणे।